मोठा सीन झालाय आमच्या घरी. काय झालं की रात्री पण नाही, सकाळच झाली होती, ऑलमोस्ट 6 का 5:30 वाजले ते. आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली 2 मांजरी भांडत होत्या लिटरली जोर जोरात. आणि त्याच्यामुळे अलिफ आधी डचकला आणि मग नंतर त्याला भांडायला जायचं होतं. आणि ह्या कडपडीत ह्या आवाजात आम्ही सगळे घरात लुटलो. बापरे, म्हणजे एवढी घाण झोप मोडली आमची, एवढी घाण. त्याच्यानंतर एवढा असा ट्रॉमा बसला होता. पहिले तर ऑलिव्हला शांत करण्यात वेळ गेला आणि मग नंतर त्याला घेऊन मी झोपले, बिकॉज तो ऐकतच नव्हता. मग त्याला जवळ घेतलं आणि झोपून गेले. मग नंतर तो पळून गेला. नंतर मग तो मागे लागला आबांच्या की मला जायचं बाहेर. मग त्यांना आतनं बेडरूममधनं बोलवून आणलं त्याने. मग नंतर त्यांना वर घेऊन गेला. मग नंतर परत आला. असं झालं आणि नंतर तो फायनली शांत बसला. आणि येस, आता आम्ही चाललेलो आहोत बारसय आज. म्हणजे आता आम्ही पहिले घरी जाणार आहे मामाच्या आणि मग नंतर तिथनं आम्ही खूप जवळून गेलो ते. आणि आधी आम्ही घरी जाणार आहे मामाच्या, तिथून मग आम्ही हॉलवर जाणार आहे. तर घरी जाऊन आवरणार आणि मग नंतर तिकडनं जाणार. गाईज आय एम रेडी आणि आम्ही हॉलवर पण आलेलो आहोत. तर आता थोड्या वेळात दीदी आणि त्याची मम्मा येईल, म्हणजेच माझी मामी. सो लेट्स वेट. आणि या चांगली चालू आहे सगळं. हिचा नुकताच वाढदिवस होऊन गेलेला आहे, पण तो कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट नाही करू शकलो. म्हणून आता आपण एक छोटासा केक कटिंग प्रोग्राम करणार आहोत, फक्त संस्कारासाठी. तर गाईज फंक्शन खूप छान झालं आणि बाळ पण खूप 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 गोड आहे. आणि माझ्यानंतर लिटरली 14 इयर्स नंतर हे पहिलं बाळ आहे आमच्या घरात. सो मला खूप छान वाटतंय. असं मला घेऊ दिलेलं नाही आहे बिकॉज तो खूप डेलिकेट आहे. बट नेक्स्ट टाइम मी गेल्यावर नक्की घेईन. अँड येस, फंक्शन तर खूप भारी झालं आणि बाळ तर मला म्हणजे मी प्रेमातच पडले त्याच्या, एवढा गोड आहे तो. अँड येस, दॅट्स इट फॉर द ब्लॉग गाईज. भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ, अँड ऑल्सो फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट. बाय गाईज.